भातम ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। बातमी नाशिक मधली आहे। सिटी लिंक बसच्या चालक आणि वाहकांनी अचानकपणे काम बंद आंदोलन केलेलं आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या चालक आणि वाहकांना पगार न मिळाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। वेळेवर पगार देण्याची त्यांनी मागणी केली आहे। वेळेवर पगार होत नसल्याने चालक आणि वाहकांनी अचानकपणे काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। ऐन गणेशोत्सव काळामध्ये हे काम बंद आंदोलन या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताना दिसतायत, नाशिककरांचे पर्यायाने हाल होताना दिसतायत आणि या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 3 महिन्यांपासून सिटी लिंक बस सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकांना त्यांचं वेतन मिळालेलं नाही, ही मागणी आहे त्यांची। वेतन दिलं जावं तातडीनं आणि वेतन 3 महिन्याचं मिळालेलं नसल्याने या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन केलेलं आहे। वेतन न मिळाल्याने हे सगळे कर्मचारी आता आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। नाशिकमधल्या डेपोमध्ये सिटी लिंकच्या ज्या बसेस आहेत तशाच उभ्या आहेत, कारण चालक आणि वाहक यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। तातडीनं आमचं वेतन दिलं जावं अशी मागणी या चालक आणि वाहकांनी केलेली आहे। मात्र या काम बंद आंदोलनाचा जो फटका आहे तो नाशिककरांना बसतोय। ऐन गणेशोत्सवात विद्यार्थी त्यांच्या शाळेत जाऊ शकत नाहीयेत आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। महानगरपालिकामध्ये सिटी बसवर ड्रायव्हर आहे। आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही संप पुकारलेला आहे। तरी त्याच्यात प्रामुख्याने मागणी एकच आहे की आमची पगारवाढ आणि बोनस आणि ड्रायव्हरांची सेफ्टी। कोणी येतं रस्त्यावर शिवीगाळ करतं, मारहाण करतं, त्या बाबतीत आम्हाला सुरक्षाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला जो पगार GR नुसार, महानगरपालिकेच्या GR नुसार जो ठरलेला पगार आहे तो देण्यात यावा। तो सध्या काही मिळत नाही आम्हाला। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बस हलणार नाहीये। मी सागर परदेशी। कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ऐकलं। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे, मात्र या आंदोलनामुळे नाशिककरांचे हाल होताना दिसतायत। या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आता गांभीर्याने प्रशासनाकडून लक्ष दिलं जातंय का नाही? खरं तर गणेश उत्सवाची सगळी पार्श्वभूमी आहे आणि त्या निमित्तानं सगळे प्रवासी जे आहेत त्या बसमधून प्रवास करत असतात। सर्वसामान्य नाशिककरांसाठी अगदी सोयीची असलेली ही शहर बस वाहतूक सेवा जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। आपण नाशिकच्या तपोवन आगारामध्ये आहोत आणि ही तपोवन आगारातली दृश्य बघू शकतो। ज्या बसेस भल्या पहाटेपासून नाशिककरांच्या सेवेत रस्त्यावर उतरत असतात त्या बस अशा प्रकारे आगारामध्ये लावून देण्यात आलेल्या आहे। ह्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत की या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाहीये। 25-25, 30-30 दिवस काम करून देखील या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ऐनवेळी कपात केली जाते। 15 मिनिटं जरी एखादा कर्मचारी लेट आला तरी देखील त्याचा पूर्ण दिवसाचा पगार जो आहे तो कापला जातो। त्याचबरोबर एखादा विदाऊट तिकीट प्रवासी जर आढळून आला तर त्याचा 5 पट दंड जो आहे तो देखील वाहकाला आणि चालकाला जो आहे तो भरावा लागतो। अशा प्रकारचा मनमानी कारभार जो आहे तो सिटी लिंकच्या ठेकेदाराकडून केला जातो आणि त्याच्या सगळ्या विरोधामध्ये अशा प्रकारे हे आंदोलन पुकारलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन करून अशा प्रकारे ठिय्या जो आहे तो या डेपोमध्ये मांडलेला आहे। मात्र आता प्रशासनाची आणि या कर्मचाऱ्यांची एक बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीनंतर या सगळ्या आंदोलनावरती तोडगा काढला जाईल। मात्र भल्या पहाटेपासून अर्थात सकाळी 6 वाजेपासून ही बस सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे। या घटनेला 4 तास उलटून गेलेला आहे, मात्र यावर अद्यापही तोडगा जो आहे तो निघू शकलेला नाही आणि त्यामुळे नाशिक शहरामधील संपूर्णतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती कोलमडलेली आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर याचा फटका जसा प्रवाशांना बसलेला आहे तसा सकाळी जे विद्यार्थी या बसेसमधून शाळेमध्ये जातात,
महाविद्यालयात जातात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। त्यामुळे ठेकेदाराने या सगळ्या प्रकरणामध्ये आता काहीतरी मार्ग काढणं अपेक्षित आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणं अपेक्षित आहे, तरच याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल। अन्यथा हे जे आंदोलन आहे ते असंच सुरू राहील आणि याचा फटका सर्वसामान्यांना, प्रवाशांना बसेल। लक्ष्मण, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या कामबंद आंदोलनाचा नाशिककरांना तर फटका बसतोय, काही तोडगा या संदर्भातला आता निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची हाक दिली आहे। भाजपनं मुंबईमध्ये बॅनरबाजी केली आहे आणि आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं अशा आशयाचे हे बॅनर मुंबईमध्ये लावले गेलेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याआधी दहीहंडी उत्सवामध्ये भाजपकडून राजकीय वातावरण तापवलं गेलेलं होतं। आता पुन्हा एकदा गणेशोत्सवात भाजपकडून मुंबईतील बेस्ट बसेस, बस स्थानकं आणि इतरही सार्वजनिक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपकडून संपूर्ण मुंबई शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आता मी दादर परिसरात आहे। भावनिकतेची साथ जी आहे ही मुंबईकरांना या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की हे बॅनर जे आहेत हे भाजपकडून लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवरती स्पष्ट असं लिहिलेलं आहे की आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, गणपती बाप्पा मोरया अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे भाजपकडनं संपूर्ण मुंबई शहरात लावण्यात आलेले आहेत। फक्त हे बॅनर अशा पद्धतीचे नाही तर बेस्ट बसेस आणि बेस्टचे बस स्टॉप आहेत या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत हे लावण्यात आलेलं आहे। या बॅनरवरती जरी आपले सरकार असं म्हटलं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यात शिंदे फडणवीस सरकार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हिंदू मतदारांना भावनिक आव्हान जे आहे हे या बॅनरच्या माध्यमातून भाजपकडनं केलं जात आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं बॅनरबाजी केली गेलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा जी आहे ही चांगलीच रंगलेली आहे। भाजपकडनं दहीहंडीच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ही करण्यात आली होती आणि गणेशोत्सवाच्या दरम्यानच भाजपकडनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेला आणि खास करून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश वाघेलासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर आपण पाहतोय भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरबाजीला अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहेच आणि आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं अशा आशयाची ही बॅनरबाजी आहे। मुंबईतल्या बेस्ट बसेस, बस स्थानकं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हे बॅनर्स भाजपकडून लावले गेलेले आहेत। याआधी आपण पाहिलं असेल तर दहीहंडी उत्सवादरम्यान सुद्धा भाजपकडून अशाच प्रकारची बॅनरबाजी अनेक ठिकाणी केली गेलेली होती। राजकीय वातावरण कुठेतरी या सगळ्यामुळे तापलेलं होतं आणि याच संदर्भामध्ये आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते आमदार राम कदम आहेत फोन लाईनवरनं। कदम साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरभर बॅनर लावले गेलेले आहेत। हिंदू सणांवरचं विघ्न टळल्याचा आशय त्यामध्ये आहे। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। संपूर्ण महाराष्ट्रात आनंद आहे। प्रत्येक घराघरात, चाळीत, गल्लीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात, घरगुती गणेशोत्सव थाटामाटात साजरे होतात। हे मागच्या वर्षी होऊ शकले असते, मागच्या वर्षी का झाले नाही? माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात सगळ्या गोष्टींवर बंधनं घातली। बरं, तुम्ही बंधनं घालणार असाल तर तुम्ही गणपतीवर घालता, दहीहंडीवर घालता, पण त्याच वेळी जे राजकीय पक्षाचे कार्यक्रम झाले, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, ते मात्र मुक्तपणे झाले। म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाचे कार्यक्रम मुक्तपणे कराल, त्याला हजारो लोक आलेले चालतील, पण आम्ही गणपती करायचं नाही, आम्ही दहीहंडी करायची नाही, आम्ही नवरात्री करायची नाही, हे अशा प्रकारचे जुलमी सगळे निर्णय मागच्या सरकारनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घेतले। वाईट या गोष्टीचं वाटतं की माजी मुख्यमंत्री हिंदुत्वाची भाषा बोलायचे, पण सरसकट सगळ्या हिंदू सणांवर त्यांनी बंधनं घातली। आणि आज जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा. साहेब यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात कोणतंही बंधन नाही. थाटामाटात करा, जल्लोषात करा, उत्साहात करा. उंचीचं बंधन नाही. मूर्ती जेवढी उंच आणायची तेवढी उंच आणा. जसं पाहिजे तसं त्या पद्धतीनं हिंदू सण तुम्ही आनंदानं साजरे करा. हा जो निर्णय घेतलाय हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा निर्णय आहे आणि एक सरकारचं कौतुक केलं पाहिजे असा निर्णय. आणि मग त्याच्यासाठी जर बॅनर लावले जात असतील तर त्याला राजकारणाचा संदर्भ जोडण्याची आवश्यकता नाही. बरं. कदम साहेब, आपल्या सोबत सध्या ना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. दानवे साहेब, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबईमध्ये ना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात म्हटलं गेलंय आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतं हा मुद्दाम होऊन सणांचं किंवा धर्माचं राजकारण करण्याचा हा प्रकार आहे एक. दुसरी गोष्ट, आपलं सरकार आलं आणि सणावरचं विघ्न टळलं. भारतात सरकार कोणाचं आहे? मग फक्त अशा पद्धतीनं सणावर निर्बंध महाराष्ट्रात होते का? राम मंदिराचं भूमिपूजन करायला गेले तेव्हा माननीय पंतप्रधान आणि फक्त संघचालक होते आणि आणखी एक तिथले हे ट्रस्टचे प्रमुख होते. आणि मग त्यावेळेस काय होतं? आपलं हिंदुत्व नव्हतं का त्यावेळेस? त्यावेळेची स्थिती मला वाटतं अशा पद्धतीनं कोविडच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं देशातल्या 5 प्रमुख मुख्यमंत्र्यात नाव घेतलं गेलेलं आहे. वॉशिंग्टन पोस्ट सारख्या वर्तमानपत्रांनी आपल्या महाराष्ट्रातल्या कोविडच्या संदर्भातल्या याची दखल घेतली गेलेली. धारावी पॅटर्न जगात हे केलेलं आहे. आणि मला असं असताना मग त्यावेळेस यांनी सांगावं की त्यासाठी निर्बंध उठवायला पाहिजे होते का? त्यावेळेस असे कोविडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं लोक माणसाला माणूस त्यावेळेस भेटू शकत नव्हता. त्यावेळेस बंधनं ठेवायला नाही पाहिजे होते का? आणि म्हणून हे सरासरी राजकारण करण्याचा प्रकार आहे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत सरकार आलं आणि बंधन उचलले. सरकार येण्याचा काय संबंध आहे? सरकार आपण दानवे साहेब राम कदम यांच्याकडनं या संदर्भातलं उत्तर घेऊया. कदम साहेब, आपलं या संदर्भातलं उत्तर. माननीय विरोधी पक्षनेते जे म्हणतात त्यांच्या म्हणण्यामधले काही संदर्भ निश्चितपणे योग्य आहेत. त्या गोष्टींचं आम्ही निश्चितपणे समर्थन करतो. ज्यावेळेस कोविडचा काळ अतिशय ज्याला आपण म्हणतो संकटाचा होता त्यावेळेची बंधनं त्याचं स्वतः माननीय त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कौतुकही केलं आणि पूर्णपणे त्या काळच्या सरकारला आम्ही मदतही केली, समर्थनही केलं आणि ज्या चांगल्या निर्णयांचं स्वागत केलं. पण मागच्या वर्षी कसलं संकट होतं? मागच्या वर्षी तुम्ही तुमच्या सगळ्या राजकीय पक्षांचे हजारो नव्हे लाख लोकांचे मेळावे घेत होतात. त्यावेळेस कोविड कुठे नव्हता. कोविड फक्त गणपती साजरा करताना होता. कोविड फक्त दहीहंडी साजरा करताना होता. कोविड फक्त नवरात्रीसाठी होता. या ठिकाणी आमचा आक्षेप आहे. म्हणजे काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले असतील किंवा राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष त्यावेळेचे जे असतील त्यांनी सगळ्यांनी जे मेळावे घेतले ते लोक विसरलेले नाहीत. म्हणजे शिवसेना युवा सेनेचे नेते मेळावे घेत फिरतील, त्यांना कोविडची बंधनं नाहीत. पण आम्ही हिंदूंनी मात्र सण साजरे करायचे असतील तर मात्र आम्हाला कोविडची बंधनं आहेत. हा जो दुटप्पीपणा मागच्या सरकारचा होता त्याबाबत माननीय विरोधी पक्षनेत्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. दानवे साहेब, आपलं उत्तर या संदर्भात. मनानं विरोधी पक्षनेत्यांनी हे मान्य करावं की माननीय कदम साहेब आपण उत्तर घेऊया त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हिंदू सणांना मोकळेपणानं साजरं करण्याची परवानगी मिळाली. त्याचं स्वागत आणि कौतुक त्यांनी करणं अपेक्षित आहे. कदम साहेब आपण दानवेंकडनं त्यांचं उत्तर घेऊया. दानवे साहेब बोला आपण. मला वाटतं हे सगळे बंधनं गुढीपाडव्यापासून उठलेले आहे. गुढीपाडवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होता. आता ऑगस्ट महिना आहे आणि सरकार येणं आणि अशा पद्धतीनं बंधन उठणं याचा कोणताही संबंध नाही. बंधने हे पाडव्यापासून उठलेले. नवीन वर्ष हिंदू नवीन नववर्ष होतं त्या दिवशीपासून उठलेले. याला जे अतोनात प्रयत्न तत्कालीन मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडी सरकार होतं याचे प्रयत्न कारणीभूत आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीचं राजकारण करत होते. त्याच वेळेस सगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा जनयात्रा काढल्या. रात्री 12-12 वाजेपर्यंत जे 4 नवीन केंद्रीय मंत्री झाले होते ना, आमच्याकडे डॉक्टर कराड होते, इकडे त्या भारतीताई होत्या, कपिल पाटील होते इकडे, या सगळ्यांच्या रात्री 12-12 पर्यंत कोविडचे बंधन असतात का? आणि मग हे स्प्रेड होत नाही ह्याच्यातून. आणि मग सरकार जर बंधनं ठेवत असेल तर ते जनतेच्या हितासाठी ठेवत होतं. त्याचा हिंदुत्वाचा काय संबंध त्या विषयाचा?
नाही, पण दानवे साहेब, राम कदम म्हणतायत की दुटप्पीपणा हा होता एक प्रकारचा मागच्या सरकारच्या काळात. दुटप्पीपणा होता खरंच, आपल्याला वाटतं असं? दुटप्पीची गोष्टी भारतीय जनता पार्टीच करत असते नेहमी. कारण देश आणि राज्य हे काय वेगळं असायचं काही कारण नाही. त्याच देशात सगळीकडे बंधन होते. देशाच्या केंद्राचे वेगवेगळे राज्याला आलेले पत्र बघा, आतापर्यंत काय काय बंधन आहे, काय काय बंधन आहे बघा. केंद्राच्याच निर्देशानुसार राज्य वागत होतं. असं काही राज्य स्वतंत्र काही करत नव्हतं. देशात सगळीकडे धार्मिक स्थळं उघडले, महाराष्ट्रात बंद होते, अशातला काही भाग नाहीये. बर, कदम साहेब, सरकार बदलल्याचा काही फार त्यांनी परिणाम झाला नाही असं दानवेंचं म्हणणं आहे. नाही, कसं आहे की दानवे साहेब खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण आता विरोधी पक्ष नेत्याची एक प्रमुख जबाबदारी मिळाल्याच्या नंतर ते कुठेतरी सत्य स्वीकारण्यासाठी कमी पडतायत असं दिसतंय. मुळामध्ये आमचा हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की मागच्या वर्षी गणपती साजरे करत असताना तुमचे तीनही पक्ष जे सरकारमध्ये होते ते मोठमोठे मेळावे घेत होते. हे आपण विसरला असाल तर खरंच आपण IBNचे फुटेज त्यांना जरूर दाखवावेत. तर त्या मेळाव्यांना परवानगी दिली जात होती आणि गणपतीला तुम्ही परवानगी का नाकारत होतात हा प्रश्न भाजपचा नाही, हा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा प्रश्न आहे. याच्यावर काय उत्तर आहे आपलं? म्हणजे एका ठिकाणी काँग्रेसने मेळावे घ्यायचे, त्याला परवानगी, पण गणपती तेही आम्ही नियमांचं पालन करू म्हणून असं सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्याला तुम्ही बंधनं घालायची. दहीहंडी नियमाचं पालन करून म्हणून सांगितलं, त्यालाही बंधनं घालायची. हा कुठला न्याय तुमचा? तर त्याच्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा हिंदू विरोध हा मला सगळ्यांनाच माहिती आहे, पण शिवसेनेचा देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यावेळेची शिवसेना त्यांचा देखील जो विरोध होता तो दुर्दैवी होता, हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. बर, दानवे साहेब, यावर काय नेमकं उत्तर आहे? मला वाटतं आपलं सगळं या सगळ्या विषयात डिटेल बोलणं झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी सातत्यानं कोणत्याही विषयात राजकारण करते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं आता जर या सगळ्या गोष्टीचं धर्माचंच राजकारण सातत्यानं भारतीय जनता पार्टी करते, लोकांना एक खोटं बिंबवण्याचा प्रयत्न, गोबेल्स नीती ज्याला म्हणता येईल, हिटलरांची जशी होती तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत आहे. बर, अंबादास दानवे आणि राम कदम, आपल्या दोघांचेही आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबई शहरभर बॅनर लावले गेलेले आहेत. आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं असा आशय या बॅनरवर आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या टोळीतल्या संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAनं रोख बक्षीस जाहीर केलंय. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIAनं 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. दाऊद इब्राहिमनं शस्त्रास्त्र, स्फोटकं, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणारी टोळी भारतात पाठवली आहे. भारतात पाकिस्तानी एजन्सीज आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्यानं दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही आखली गेल्याची माहिती NIAनं दिलेली आहे. तर NIAनं छोटा शकीलसाठी 20 लाख रुपये आणि अनीस, चिकना आणि मेमनसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये जाहीर केलेत. दाऊद पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये असल्याचा दावा सुद्धा एजन्सीकडून करण्यात आलाय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. दिवाकर सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. दिवाकर, काय नेमकी माहिती? देखिए, जिस तरह से NIA की तरफ से ये सर्कुलर जारी किया गया है, 18 अगस्त को ये सर्कुलर जारी किया गया है, जिसमें साफ तौर पर ये कहा गया है कि जो दाऊद इब्राहिम है या उसके गुर्गे, छोटा शकील हो, जावेद चिकना हो या फिर अन्य जो गुर्गे हैं, टाइगर मेमन हो, ये तमाम जो गुर्गे हैं इनके ऊपर कई संगीन मामले दर्ज हैं, जिसमें चाहे वो टेररिज्म का मामला हो या फिर हथियारों का मामला हो या फिर जो है अन्य तमाम जो संगीन मामले हैं वो दर्ज है. उसको लेकर NIA को इनकी तलाश है और ये जो इनाम घोषित किया गया है 25 लाख का इनाम दाऊद इब्राहिम के ऊपर घोषित किया गया है. इसके अलावा छोटा शकील के ऊपर 20 लाख का इनाम घोषित किया गया है. यानी जो भी शख्स NIA को इनके बारे में जानकारी देगा उससे यह इनाम दिया जाएगा. और इतना ही नहीं, जो एजेंसी की तरफ सर्कुलर जारी किया गया उसमें आप देख सकते हैं कि ये जो तमाम जो आरोपी हैं मुंबई बम ब्लास्ट के, इनके लेटेस्ट फोटो जो सुरक्षा एजेंसियां हैं भारत की, जो IB है उनके पास, यानी लेटेस्ट फोटो उनके पास आ चुकी है. और यही वजह है कि एक सर्कुलर जारी किया गया है लेटेस्ट फोटो के साथ. किसी को भी अगर जानकारी है तो इस बारे में वो NIA से संपर्क
कर सकता है। एनआईए ने कहा है कि जो जानकारी देगा वो उसे जो है नाम उसका गुप्त रखा जाएगा, और ऐसे में एनआईए जो तमाम मामले हैं इनके खिलाफ उनकी जांच कर रही है, और यही वजह है कि एनआईए की तरफ से ये एक बड़ा सर्कुलर जारी किया गया है जिसमें लाखों के इनाम इन पर घोषित किए गए हैं। बर दिवाकर, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मध्य रेल्वेवर एसी लोकलला प्रवाशांचा विरोध कायम आहे। एसी लोकल बंद करून सामान्य लोकल्सची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते। प्रवाशांच्या या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपला पाठिंबा दिलाय। ही गरीब माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे। गरीब कष्टकरी माणूस एसी विरोधात भांडत नाही तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करून तो आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या परळी इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोरदार डायलॉगबाजी केली आहे। माझ्या जीवनात अनेक संकट आलीत, पण जोपर्यंत माझ्या मातीतली माणसं माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। संकट कोविडचं आलं, संकट राजकीय आली, पण जोपर्यंत माझं नातं या माझ्या मातीतल्या मायमाऊलीशी, वडीलधाऱ्याशी आणि माझ्या भावाशी जुळलेलं, तोपर्यंत जगात मी कुणालाही घाबरत। म्हणून आजचा उद्याचा सलग 10 दिवस होणारा हा कार्यक्रम आपल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही। बीडमध्ये माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या परळी इथल्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवात नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं। रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तोडवण्यात आले। गणपती बाप्पाच्या स्वागतालाच अश्लील नृत्य सादर केलं जात होतं। गेल्या काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आता शहाजी बापू पाटील यांना अकलूजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय। शहाजी बापूंच्या स्टाईलमध्ये काय दारू, काय चकणा, काय ते 50 खोके, समद कसं ओके अशा पोस्ट शिवसैनिकांनी शेअर केल्या आहेत। बापू मतदारसंघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा, बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी मिळेल, आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करू असा टोलाही लगावण्यात आलाय। अकलूजमधले शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसतंय। शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात हे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसतंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून बापूंना टोले लगावणाऱ्या पोस्ट केल्या गेल्याचं दिसतंय। या पोस्ट आता व्हायरल सुद्धा झालेल्या आहेत। आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, महाराष्ट्रभर करमणूक दौरे बंद करा अशा आशयाचे सल्ले देखील या शिवसैनिकांकडून शहाजी बापू पाटील यांना दिले गेलेले आहेत। बापूंना टोले लगावणाऱ्या या सोशल मीडियावरच्या पोस्ट सध्या व्हायरल झालेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वीरेंद्र, शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात अकलूजच्या शिवसैनिकांमध्ये रोष दिसतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्तही होताना दिसतोय। वीरेंद्र, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य शिंदे सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये अशा प्रकारची सोशल मीडियातून आणि इतर ठिकाणी सुद्धा चिखलफेक होत आहे। आणि त्याप्रमाणेच शहाजी बापूंनी जे वाक्य जे गुवाहाटीमध्ये फेमस झाले त्याचा आधार घेऊन त्यांच्यावर शिवसैनिक आता सध्या टीका करत आहेत। काही दिवसापूर्वी
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शहाजी बापूंनी टीका केली होती आणि त्यांना आव्हान दिलं होतं की सांगोल्यामध्ये त्यांना राहायला जागा देण्यात येईल, आमच्यावर एवढं त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याबाबतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्या समाचार युवा सेनेचे अकलूजच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि सोशल मीडियावर त्याप्रमाणे त्यांनी टीका केली आहे आणि आज ते त्यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. अजिंक्य. वीरेंद्र, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, सगळं ओके या डायलॉगनं सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देशभरात फेमस झाले. मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात तब्बल 210 खोके सापडलेत. विरोधक 50 खोके एकदम ओके ही घोषणा देऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करतायत. मात्र आता शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघात 210 खोके सापडल्यानं चर्चांना ऊत आलाय. आता विसरा 50 खोके. शहाजी पाटलांच्या सांगोल्या 210 खोके. 210 खोके एकदम ओके. नव्या राजकीय वादळाची नांदी. 50 खोके एकदम ओके. विरोधकांची ही घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांसह राज्यभरात गाजली. हातात फलक घेऊन विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर या माध्यमातून निशाणा साधला. अर्थात त्यातील एकदम ओके हा आमदार शहाजी पाटील यांच्या काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, सगळं ओके या डायलॉग मधून घेण्यात आला होता. पण आता 50 खोके सोडा, आमदार शहाजी पाटलांच्या मतदारसंघात तब्बल 210 खोके सापडले. 50 खोके या घोषणेनं सत्ताधारी आमदार संतापलेले होते. अगदी धक्काबुक्कीही झाली. आता 210 खोक्यांनी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज केलेला बरा. मात्र हे प्रकरण राजकीय होणार नाही, कारण हे 210 खोके पैशांचे नाहीत तर दारूच्या बाटल्यांचे आहेत. टँगो पंच या बनावटीची जी दारू आहे कंपनीची, त्याच्या 2000 बाटल्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. 210 बॉक्स आहेत आणि त्याची एकूण किंमत साधारणपणे 14.5 लाख रुपयांची आहे. 14.5 लाखांची दारू आम्ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जप्त केलेली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दणका दिलाय. रात्रभर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष ठेवून थांबलेलं असताना रात्री साधारणपणे 2:30-3च्या दरम्यान 3 इसम त्या जे बातमीमध्ये वर्णन केलेलं शेड होतं त्या ठिकाणी आले. 3 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास आम्ही या प्रकरणात करत आहोत. सांगोल्यात 210 खोके जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र या खोक्यांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे राज्यात येऊ शकणारं संभाव्य राजकीय वादळ टळलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मुंबईच्या कफ परेड परिसरामध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी नौदलाचे 2 आणि CISFच्या 2 अशा 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची ही घटना CCTVत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे 4ही जवान कफ परेड परिसरात टॅक्सीनं फिरत होते. यावेळेला एका जवानानं टॅक्सीत सिगरेट पेटवली, ज्याला टॅक्सी ड्रायव्हरनं विरोध दर्शवला. संतप्त जवान आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच या जवानांनी हात उगारला. मारहाण सुद्धा झाली. त्यावेळेला हे सगळे जवान मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाण करणारे हे 4ही जण सध्या कैदेत आहेत. पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा हा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या कफ परेड परिसरात घडलेला आहे. मारहाणीची ही सगळी घटना CCTVत कैद झालेली आहे. मारहाण करणारे एकूण 4 जण होते. त्यापैकी 2 जण नौदलाचे तर 2 जण CISFचे जवान होते अशी माहिती मिळतेय.
याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। दिवाकर सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। दिवाकर, हा सगळा नेमका काय प्रकार होता, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? देखिए, जो 4 आरोपी गिरफ्तार किए गए मुंबई पुलिस के द्वारा, उसमें 2 नेवी के जवान हैं और 2 सीआईएसएफ के जवान हैं और चारों दोस्त हैं। और 2 दिन पहले ये छुट्टी मनाने के लिए साथ में परेड इलाके में घूमने के लिए निकले थे। दोपहर के लंच के बाद उन्होंने एक टैक्सी हायर की थी, उस टैक्सी के जरिए वो घूमने के लिए निकले थे। लेकिन इसी दौरान जो है उसमें से एक आरोपी ने टैक्सी के अंदर ही सिगरेट जलाई, जिसका टैक्सी के ड्राइवर ने विरोध किया। इसी विरोध के चलते वो गुस्से में आ गए, उन्होंने टैक्सी के ड्राइवर से मारपीट करनी शुरू कर दी। जिसके बाद वहां स्थानीय लोगों ने पुलिस को इसकी जानकारी दी और पुलिस को जब जानकारी मिली तो परेड पुलिस का एक पुलिस अधिकारी मौके पर पहुंचा और बीच बचाव करने की कोशिश की। लेकिन इस बीच बचाव में वो पुलिस अधिकारी पर गुस्सा हो गए और पुलिस अधिकारी से मारपीट करने लगे। पुलिस की माने तो ये चारों जो है वो नशे में थे, इन्होंने ड्रिंक की हुई थी और ये उस दौरान जब ये पुलिस से मारपीट कर रहे थे पुलिस अधिकारी से, तो इसके बाद परेड पुलिस की टीम वहां पहुंचती है और चारों को गिरफ्तार कर लिया जाता है। सबसे अहम बात यह है कि ये दोनों जो सेंट्रल एजेंसीज हैं उनके जवान हैं, जो 2 नेवी के जवान हैं वो मलाड में जो आईएनएस हमला है उससे जुड़े हुए वहां पर तैनात हैं, जबकि 2 सीआईएसएफ के जो जवान हैं वो उनकी ड्यूटी भी मुंबई में ही है। तो ऐसे में मुंबई पुलिस ने इनके अधिकारियों को इसकी जानकारी दी है और जो आरोपी पकड़े गए हैं वो कहाँ जा रहे थे, टैक्सी ड्राइवर से उनकी क्या कहाँ सुनी हुई थी, इसकी जांच भी की जा रही है। टैक्सी ड्राइवर का बयान भी दर्ज किया है पुलिस ने और पूरे मामले की जांच फिलहाल मुंबई पुलिस कर रही है। बरं, दिवाकर धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। नशा करणं किती घातक ठरू शकतं याचं धक्कादायक उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये दिसलंय। दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने आपल्या 5व्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतनं खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान नशेत असणाऱ्या या व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट 5व्या मजल्यावरून खाली पडल्यानं त्याचा जागीच दुर्दैवी अंत झालाय। पिंपरीच्या निगडी परिसरातल्या सेक्टर 22 मधल्या प्रेरणा सोसायटीच्या 11 नंबर बिल्डिंग मधली ही घटना आहे। अनिल कांबळे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। निगडी पोलीस पुढचा तपास करतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, काय नेमकी माहिती? अजिंक्य, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि या प्रकारानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। खरं तर या संबंधित व्यक्तीला जो मयत झालेला आहे त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि म्हणून घरची जी मंडळी त्यांनी दरवाजा बंद करून गेले होते, मात्र दारू पिण्याची आदत असल्यामुळे तो खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करत होता। त्याने साडी बांधली होती उतरण्यासाठी आणि तो 5व्या मजल्यावरून जेव्हा उतरण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस त्याचा तोल गेला, त्याचे हात निसटले आणि तो 5व्या मजल्यावरून खाली आपटला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। अत्यंत धक्कादायक घटना आहे। व्यसन किती जीवावर बेतू शकतं हे दर्शवणारी घटना आहे। सध्या त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि निगडी पोलीस जे आहेत त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। या संदर्भामध्ये रंगनाथ उंडे जे आहेत या पोलीस स्टेशनचे पी आय त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर या घटनेचा पुढील तपास देखील निगडी पोलीस करत आहेत। अजिंक्य, बरं, गोविंद धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। आपण हा सध्या व्हिडिओ पाहतो आहोत, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार। दारूची नशा कशा पद्धतीनं जीवघेणी ठरू शकते याचं हे उदाहरण आपण बघतो आहोत। 5व्या मजल्यावरनं खिडकीतनं उतरणं या व्यक्तीच्या अक्षरशः जीवावर बेतलं। या व्यक्तीचा खाली पडून जागीच मृत्यू झालेला आहे। पिंपरीतल्या निगडी परिसरातला हा सगळा प्रकार। आणि हा सगळा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झालेला आहे। दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे पिंपरीमधल्या या घटनेवरनं सिद्ध होताना दिसतंय। दारूच्या नशेत या व्यक्तीनं 5व्या मजल्यावरच्या खिडकीतनं खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि खिडकीतनं हे अशा प्रकारे खाली उतरणं या व्यक्तीच्या जीवावर बेतलेलं आहे। शिर्डी परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून ओढे, नाले तसंच रस्त्यांनाही आता नद्यांचं स्वरूप मिळालंय। शिर्डीतल्या शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आणि महावितरण कार्यालयांना पावसाच्या पाण्याचा वेढा पडलाय। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रस्त्यांवरच्या अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। याशिवाय
नगर मनमाड महामार्गावर सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या चास येथे रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं गावातील मुख्य चौकातल्या रस्त्यांना पाण्यामुळे अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलेलं होतं। गेल्या 15 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्री अचानक जोरदार बरसल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। तळ कोकणामध्ये 15 दिवसानंतर पावसानं कमबॅक केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीमध्ये पावसानं कमबॅक केलंय। गेले काही दिवस ऊन पडत असल्यानं शेती अडचणीत आलेली होती, मात्र आता दमदार पाऊस झाल्यानं बळीराजाची चिंता काही प्रमाणात मिटलेली आहे। मालेगाव, नांदगाव भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गिरणा धरण 97% भरलेलं आहे। धरणाचे 6 पैकी 1 वक्र दरवाजा 1 फुटानं उघडण्यात आलाय आणि त्यातून 1222 क्युसेक्स वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात आलंय। धरणामध्ये पाण्याचा साठा वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। यानंतरची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। बातमी नाशिक मधली आहे। सिटीलिंक जी बस सेवा आज सकाळपासून बंद झालेली होती, ती बस सेवा आता सुरू झाल्याचं समजतंय। नाशिकमध्ये सिटीलिंक बसच्या चालक आणि वाहकांनी अचानक काम बंद आंदोलन केलेलं होतं। 3 महिन्यांपासून आपलं वेतन आपल्याला मिळालेलं नव्हतं अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली होती, मात्र कंत्राटदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर आता तोडगा निघाल्याचं दिसतंय। सिटी बस चालक आणि वाहकांचं आंदोलन आता स्थगित झालं असून हे आंदोलन मागे घेतलं गेल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, कंत्राटदारासोबत प्रशासनासोबत चर्चा सकारात्मक झाल्याची दिसतेय, आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते, काय सांगता येईल याबद्दल? खरं तर आज सकाळपासून अचानकपणे ही बस सेवा बंद करण्यात आली होती। कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यांना धरून या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद आंदोलन केलं होतं। अत्यावश्यक सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता। मात्र आता आपण तपोवन आगारामध्ये आहोत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की ज्या बसेस सकाळपासून या तपोवन आगारात लावून ठेवण्यात आल्या होत्या, या बसेस पुन्हा एकदा नाशिक शहराच्या रस्त्यांवरती मार्गस्थ झालेल्या आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी या बसेस पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या आहे। आपल्यासोबत सिटीलिंकचे जनरल मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मिलिंद बंड सर आहेत आपल्यासोबत। सर, नेमका काय तोडगा आता निघाला आहे आणि कशा प्रकारे ही बस सेवा आता सुरू राहणार आहे? नाही, आता ऍक्च्युली काय झालं होतं, कंडक्टर्सच्या काही वैयक्तिक स्वरूपाच्या आणि काही सामाजिक सगळ्यांच्या एकत्रित अशा काही मागण्या होत्या, पण खरं तर त्या याच्यापूर्वी आमच्यापर्यंत जर पोहोचल्या असत्या तर आम्ही त्याला मार्ग काढता आला असता, पण त्यांच्यामध्ये ते जमा झालं आणि अचानक त्यांनी कंडक्टर्सनी फक्त आज काम बंद आंदोलन केलं। त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना मी ऑफिसला बोलवलं आहे। त्यांच्या वैयक्तिक आणि सामुदायिक ज्या काही तक्रारी असतील त्या आम्ही सॉल्व्ह करून देऊ। मी सर्वप्रथम नाशिकच्या जनतेची माफी मागतो की आमच्या याच्यामुळे तुम्हाला आज त्रास झाला, भविष्यात अशा प्रकारच्या घटना। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या अनुषंगानं। आता एक मोठी बातमी समोर येताना दिसते। लालबागच्या राजाची तिजोरी उघडण्यात आलेली आहे आणि सध्या जे दान भाविकांनी केलेलं आहे त्याची मोजदाद सुरू असल्याचं समजतंय। आपण ही त्याच संदर्भातली थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या चरणी भाविक वेगवेगळ्या पद्धतीने दान करत असतात। काही भाविकांनी नवस देखील बोललेला असतो, त्या अनुषंगानं दान वेगवेगळ्या पद्धतीचं केलं जात असतं आणि त्याचीच सध्या मोजदाद सुरू असल्याचं आपण पाहतो। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, लालबागच्या राजाच्या तिजोरीची मोजदाद सध्या सुरू असल्याचं दिसतंय। भाविकांनी भरभरून दान करत असल्याचं आपण याआधी देखील पाहिलेलं होतं। यंदाच्या वर्षी सुद्धा असंच काहीसं दृश्य राहण्याची शक्यता दिसते। काय नेमकं सांगता येईल उदय या सगळ्याबद्दल? आपण थेट दृश्य पाहतो, लालबागच्या राजाला
काल दिवसभरामध्ये गणेश भक्तांनी जे अर्पण केलेलं आहे त्या अर्पण केलेल्या दानाची आता मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे। आपण इथं थेट समोर रक्कम पाहतो जी लालबागच्या राजाच्या स्टेजवरती जी दानपेटी त्या दानपेटीमध्ये भाविकांनी जे अर्पण केलेले निधी आहे त्याची आजपासून मोजदाद इथे सुरू करण्यात आलेली आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि तिथे आल्यानंतर जे लालबागच्या राजाला दान स्वरूप अर्पण करतात ते अर्पण केल्यानंतर त्याची 24 तासानंतर मोजदाद करण्यात येते आणि ही मोजदाद बँक ऑफ महाराष्ट्र आणि महानगर बँक यांचे जे कर्मचारी आहे यांच्या देखरेखीखाली आणि तेच कर्मचारी या संपूर्ण दानाची मोजदाद जी आहे ते करत असतात इथे। आणि ह्या दानासोबतच म्हणजे जसं आता आपण इथे रक्कम पाहतोय तसं रक्कम सोबत अनेक सोन्या चांदीची दागिने देखील इथे आणले जातात। आपण समोर पाहत असतो 1, 2, 3 ज्या मोठ्या कोठडी आहेत त्या इथे उघडण्यात आलेल्या आहेत आणि या सर्वांची आता आजपासून मोजदाद करण्यात येणार आहे। पूर्ण 10 दिवसांची रक्कम जी मोजदाद जी आहे ती इथे करण्यात येते आणि त्याचबरोबर जे सोन्या चांदीचे दागिने आहेत त्यांची देखील मोजदाद जी आहे ती करण्यात येते। आणि या सगळ्या मिळालेल्या दान स्वरूपातून लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे अनेक सामाजिक कार्य जे आहेत ते करत असतात। रक्तपेढी असेल किंवा डायलिसिस सेंटर असेल, वाचनालय असेल, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची काही आरोग्यविषयक मागण्या असेल त्या सगळ्या इथून पूर्ण करत असतात एकूण। आणि या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार आहेत मंगेश दळवी, त्यांच्याकडे जाऊया। मंगेश, काय सांगाल कशा प्रकारे एकूण मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे आणि ही मोजदाद कशी करण्यात येते आणि सुरक्षेची काय काळजी घेतली जाते? आपलं हे जे आहे हे आपलं गणपतीचं आपलं पहिल्या दिवशीचं आहे आणि हे जे आपण जे मोजतो तर त्यासाठी आपल्याला आमचे कार्यकारी सदस्य असतात, आमचे पदाधिकारी असतात व त्यावरच आपलं बँक ऑफ महाराष्ट्र व महानगर बँकेचे जे कर्मचारी आहेत आपलं ते आमच्यावर असतात आणि आम्ही हे सगळं पैसे मोजण्याचं काम चालू असते। ज्या प्रकारे हळूहळू जसे बंडल येतात याच्यामध्ये नोटांच्या, सोन्याचे कॉईन किंवा काही दागिने येतात त्याप्रमाणे आम्ही सगळं वेगळं करून आपलं त्याचं क्लॅरिफिकेशन देऊन ठेवतो आणि त्याप्रमाणे सगळं मोजण्यात येतं आणि हे नंतर संध्याकाळी हे पैसे पुन्हा बँकेत जाऊन जमा केले जातात। सुरक्षेची काय काळजी घेणार? सुरक्षेसाठी आपण इथे CCTV कॅमेरा लावले आहे आणि तुम्ही बघितलं असेल बाहेर आपण सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत आणि सगळं चेक करून आतमध्ये येतात। म्हणजे प्रत्येक माणसाची आपली चेकिंग होते म्हणजे त्याप्रमाणे पदाधिकारी ह्या सगळ्यांची चेकिंग होते म्हणजे जेवढे आत बाहेर करणार त्याप्रमाणे सगळ्यांची चेकिंग होते। चेकिंग करण्यात येते। त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने ते देखील अर्पण केलेले असतात, त्यांची कशी मदत केली जाते? सोन्या चांदीसाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे आणि त्या ह्याच्यावर जे संजय नाना वैद्यक वगैरे जे आमचे मंडळाने ठरवून दिलेले सोनं ते सुवर्णगड आहे ते येऊन सगळं चेकिंग करून आम्ही आणि प्रत्येक जे सोनं आहे चांदी आहे आता देताना भाविक लोक देतात पण ते आम्ही प्युअर आहे की नाही हे सगळं करून नंतर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करून ठेवतो। आपण इथे पाहतोय की आता मोजदाद सुरू करण्यात येते। त्याचबरोबर आणखीन एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अनेक जे लहान बालक आहेत जे भाविक आहेत म्हणजे लहान मुलं आहेत ते देखील आपल्या लाडक्या बाप्पाला अनेक गोष्टी जे आहेत ते दान स्वरूपामध्ये देतात। दान स्वरूपात लहान मुलं काय देतात तर अनेक वेळा चॉकलेट असतात, कॅडबरी असतात किंवा इतर जे काही खाऊचे पदार्थ असतात ते आपल्या लाडक्या बाप्पाला दानपेटीमध्ये टाकत असतात। एक प्रकारे जी भावना आहे लहान मुलांची आणि बाप्पाची एक अतूट असं नातं जे आहे ते आपल्याला नेहमी लालबागच्या चरणी भरभरून दान भाविकांनी पहिल्याच दिवशी केल्याचं आपण पाहतो आहोत। उदय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळेला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते। निमित्तानं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारच्या प्रकाशा तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी महिलांनी गर्दी केली होती। या ठिकाणी तापी, गोमाई आणि पुणिता या नद्यांचा संगम आहे। त्रिवेणी नद्यांचं संगमस्थान असलेल्या प्रकाशा इथं पूजा अर्चेला विशेष महत्त्व आहे। या ठिकाणची गर्दी पाहता प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली होती। पोर्तुगालमध्ये फिरायला गेलेल्या एका गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर आता खळबळ माजली आहे। ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचली होती, मात्र रुग्णालयात बेड्सची कमतरता असल्यानं तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं आणि रस्त्यातच 34 वर्षीय भारतीय महिलेला हार्ट अटॅक आल्यानं तिचा मृत्यू झाला। या प्रकारानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मार्टा 2018 पासून देशाच्या आरोग्यमंत्री होत्या।
देशातली कोरोना स्थिती योग्य रीतीनं हाताळण्याचं श्रेयही त्यांनाच दिलं जातं. भारतीय गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत संवेदनशीलता दाखवत मार्टा यांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी घेतली आणि त्या आपल्या पदावरनं पायउतार झाल्या. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.